गुड मॉर्निंग मित्रांनो. थंबनेल बघून तुम्हाला माहीत पडलंच असेल आजचा व्हिडिओ कशावरून आहे, कशासाठी आहे. आज माझा ब्लॉगचा पहिला दिवस आहे आणि मी न्यू अर्टिगा घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे, अजून तो व्हिडिओ टाकणार आहे. कशी गाडी घेतली, डिलिव्हरीचा व्हिडिओ वगैरे सर्व टाकणार आहे. माझाच पहिला व्हिडिओ असल्यामुळे मी काही नाही, ॲक्च्युली 2 दिवस मी ओला उबेर चालवतो आहे, बट मला हे नाही होतं की कसं काय व्हिडिओ बनवायचे, काय ड्रॉप वगैरे. थोडं लोकेशन मी चेक करतो आहे. सगळं झाल्यानंतर प्रॉपर मी काम करणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी मी उबेरचा ॲप्स ऑन केलेला आहे आणि तुमच्या समोरच ऑन करतो. बघूया आज कुठली पहिली चांगली ट्रिप लागते, कुठल्या साईडला आपण जातो आहे. 2 दिवस झाले मुंबई वगैरे त्या साईडलाच फिरतो आहे. आता मी उचललेलं आहे मुलुंडचा 581चा एक ड्रॉप लागलेला आहे आणि स्टार्ट नेगोशिएशन केलेलं आहे. चला आता आपण जाऊया त्यांच्या लोकेशनला, बघूया. मुलुंडवरून पिकअप होता आणि आता जस्ट यांना टर्मिनल 2ला अंधेरी इंटरनॅशनल एअरपोर्टला ड्रॉप केलेलं आहे. अंधेरी इंटरनॅशनल एअरपोर्ट. आता इथून पहिला बाहेर पडतो आणि मग ऑन करतो, तर इकडे कालसारखं फसायला नको. काल पण मी इथे आलो होतो फर्स्ट ड्रॉपला आणि इकडे आल्याच्या नंतर ऑनच होतं. खाली गेलो आणि परत मला इकडूनच कांदिवलीचं भाडं लागलं. बट झालं असं की मी रस्ता चुकल्यामुळे मी पूर्ण विले पार्ले वगैरे फिरून परत टर्मिनल 2ला आलो. ॲक्च्युली CNGची वगैरे फुल कपात करायला पाहिजे मला, कारण की आज आहे मंडे आणि मंडे ट्रॅफिक डे असल्यामुळे खूप ट्रॅफिक असतं. विले पार्लेला जाऊ का असं विचार करतो आहे मी. त्या साईडलाच जातो, ट्राय करतो मी. ओके फाईन. आणि बघूया आता ट्रॅफिक. बघा तुम्ही एअरपोर्टलाच किती ट्रॅफिक आहे, कसं काम होणार आणि कसं काय होणार. फर्स्ट ड्रॉप त्याने ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, ठीक आहे, इट्स ओके. 581. आता त्यातले किती मायनस होणार आहे, किती भेटणार आहे एक्सेल गाडीला बघूया. उतरत होतो मी, पर खूप ट्रॅफिक आहे अंधेरीला खाली उतरण्यासाठी सुद्धा. बघूया विले पार्ले साईडला जातो, तिकडून कोणता पिकअप ड्रॉप वगैरे भेटला तर ठीक आहे, ट्राय करूया आपण. आणि तुम्ही रस्ता पाहू शकता, म्हणजे खूपच अतिसुंदर. असे रस्ते जर मुंबईमध्ये पूर्ण ठिकाणी झाले ना तर गाडी चालायला प्रॉब्लेम नाही होणार. ट्रॅफिकची समस्या खूपपर्यंत कमी होईल. तर फर्स्ट ड्रॉप झाला, आता 9:30 तर वाजलेले आहेत, म्हणजे 9:30 वाजूनच गेलेत. बघूया. CNG पण अर्धी टाकी आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघू आजच्या एवढ्या टाकीमध्ये किती काम होतं आहे. आणि आपण आधीमध्ये थोडी CNG भरूया आणि परत स्टार्ट करू. ठीक आहे, पहिला इथून बाहेर पडून मी ऑन करतो आणि चेक करतो की कोणतं भाडं लागते काय. फायनली अंधेरीवरून मला पिकअप आलेलं आहे. 4 मिनिटाचं पिकअप आहे. माझगावला ड्रॉप करायचं आहे. फेर तर ओके दाखवतो या गाडीप्रमाणे, बट ठीक आहे चालेल. बघूया. त्यांना जातो, पिकअप करतो आणि मग तुम्हाला दाखवतो तिकडे पोचल्यावरती किती वेळ लागतो आहे. बहुतेक तरी 1 तासच्या वरती टाईम लागेल. ठीक आहे, इट्स ओके. आपण चेक करूया, जाऊया तिकडेच, बघूया किती वेळ लागतो काय. ड्रॉप केलेलं आहे त्यांना जस्ट सोडलं आहे. अर्निंग चांगली मिळालेली आहे. 700 रुपये दाखवलेले आहेत. उबेरने पैसे कट करून वगैरे 558 मला देतो आहे. खूप कमी फेअर आहे एक्सेल गाडीला, पण ठीक आहे. सध्या आपण जास्ती प्रेशर नाही घेत आहे, जेवढं होईल तेवढं. आता मी CNG लाईनिंगमध्ये आहे, CNG वगैरे भरतो, परत ॲक्टिव्ह करतो, चालू करतो, मग बघूया आपण कुठे जायचं आहे काय. तुम्हाला न्यू अपडेट मी देत राहतो कंटिन्यू. व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका. ड्रॉप केलं CNG भरल्याच्या नंतर मी आता विचार केला इथे थांबून तर अर्थ नाही. थोडा पुढे गेलो तर मला लगेच दादरचा भाडं लागलं, दादरच्या बायकाल्यावरून. तर ते घेऊन मी दादरला त्यांना ड्रॉप केलं आहे. कुठल्या तरी सेलिब्रिटीला भेटायला चालले होते सर. त्यांनी पण खूप सारं मला सजेशन दिले. आणि गाडी मोठी असल्यामुळे खूप असे कस्टमर हॅप्पी होतात, खुश होतात. मला पण खूप भारी वाटतं. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायचा पर्पज असा आहे की चला आपल्याला पण एक व्हिडिओ वगैरे बघूनच मी गाडी घेतली असं बोलू नाही शकत. माझी हॉबी आहे गाडी वगैरे चालवणं. आणि सरांना दादरला सोडल्यानंतर त्यांनी फेअर कमी होता, पण ठीक आहे. आता सध्या तरी नवीन यामुळे मी सगळं ॲक्सेप्ट करतो आहे. आणि ते दादरवरून मला लगेच एक्सेलचं भाडं लागलं माहीमला जायला, म्हणजे 2-3 किलोमीटरचं अंतर होतं. 10 मिनटात दाखवत होते मला. ते म्हटलं थांबून काय करूया, लंचला पण टाईम आहे आपल्या. त्याच्यामुळे गाडी काढली. आता माहीमला आला, तुम्ही बघू शकता माहीमचं सर्व आहे. मॅडमचा फेअर झाला 130 रुपीज. 130 रुपीज 3 किलोमीटर दाखवले, बट त्यांनी मला 70 रुपीज
टिप दिलेली आहे, म्हणजे 200 रुपये टोटल दिलेलं आहे. त्याच्यामुळे अर्निंग खूप चांगली झाली आहे. गाडी बघून सगळे हॅपी होतात, खुश होतात की हा छोट्या छोट्या ड्रॉपला मला गाडी मोठी भेटती आहे. कस्टमर खूप हॅपी होतात, त्याच्यामुळे आपल्याला पण भारी वाटतं. माहीमवरून पण निघालेलो आहे, तर थांबण्यात काय अर्थ नाही आहे. उबेर पण फटाफट मला ड्रॉप देत नाही आहे, तर मजा येणार नाही. अशी थांबण्यात मजा नाही. माझ्याकडे जेवढा टाईम आहे तेवढं मी काम करू शकतो, तेवढं फटाफट पिकअप ड्रॉप आले तर मग मजा येतात. फेअर कमी देते ठीक आहे, बट भाडं तर द्यायला पाहिजे. बघूया आता इथून निघालो मी, थोडं पुढे जातो, थोडं बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर जर कोणतं भाडं लागलं तर लागलं बेस्ट आहे, आणि जर नाही लागलंच 2 वाजेपर्यंत तर मी मग लंच करून घेईन. मग त्यात काय मतलब नाही. हे लंच केला बसलो ना की मग खूप टाईम जातो. हळूहळू आरामात जेवणं वगैरे ठीक आहे. आता बघूया माहीमच्या इथून बाहेर पडतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. हो, मस्तपैकी एक चांगला फेअर लागलेला आहे कुठला तरी भिवंडीचा. तर आपण जाऊया, थांबून तर काय मतलब नाही, एस्केप करतो. भाडं उचललेलं आहे भिवंडी, माहीमवरून भिवंडी. फेअर बघितला किती कमी दाखवला. भिवंडीचा कमीत कमी मला 1000 रुपये एक्सेलच्या गाडीचे द्यायला पाहिजे होते, पण दिले किती 750 रुपये दाखवते. ठीक आहे, बघूया आपण पुढे जाऊन काय वाढले तर वाढले. 6 मिनिटाचा पिकअप दाखवतो. चला बघूया त्यांना. चला आता पिकअपला पोचतोय मी. आता त्याचा फोन आलेला, जल्दी आओ, गेट पे खडा होऊ असं. तर मी रनिंगमध्येच आहे. ते ॲक्च्युली कस्टमरला पण सर्व दिसतं की गाडी कुठे आहे काय, तरी विचारणार कुठे आहे काय आहे. आता मी थोडी इकडचं आहे, मला इकडचं थोडी ॲड्रेस माहिती की मी त्याला सांगणार हा मी या ब्रिजवर आहे, या टिळक ब्रिजवर आहे, मी तर 2 मिनटात. ठीक आहे सर, जेवढं डिस्टन्स मला दाखवते मी त्याने पोचणारच, आणि भाडं उचललं तर मी भाडं कंप्लीट करणारच, घेऊन जाणार. तर बघूया कस्टमर कसा आहे काय. भिवंडीला चाललं आहे, थोडं रिस्की एरिया आहे त्या साईडला, पण ठीक आहे. बिझनेस करताना डरायचं नाही, घाबरायचं नाही, जो रस्ता भेटेल तो रस्ता. आणि भिवंडी ठीक आहे, ओळखीचाच एरिया आहे तसा, पण जवळपास खूप ओळखीचे आहेत. कस्टमर कोण आहे त्याच्यावर डिपेंड करतं. स्टँडर्ड कस्टमर आणि लोकल कस्टमरमध्ये खूप फरक पडतो बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये. स्टँडर्ड कस्टमर गाडीमध्ये बसतात ना, तर थोडंसं फील होतं चांगलं, आपल्याला पण जरा AC वगैरे स्मेल वगैरे चालू करायला मजा येते. तर आता आलो आहे कस्टमरची, त्या गेटवर उभा आहे, त्याला पिकअप करतो आणि त्याला ड्रॉप करून मग तुम्हाला मी सांगतो किती फेअर दिला आहे, किती टाईम लागला, सर्व तुम्हाला दाखवतो. भिवंडीचा ड्रॉप झालेला आहे. भिवंडीला यायला कमीत कमी मला 1.5 तास लागला. एवढं ट्रॅफिक होतं की बापरे बाप, म्हणजे अक्षरशः कंटाळलो. पूर्ण लाल कमीत कमी अर्धा तास पाऊण तास तरी मी एकाच लाईनिंगमध्ये ट्रॅफिकमध्ये होतो. चला बाय, तरी पण भिवंडीला ड्रॉप केला, आणि तसंच ड्रॉप केल्या मी तिकडे थांबू, लंच करू, एवढा टाईम पण नाही भेटला मला. लगेच नवी मुंबईचं भाडं लागलं, कोपरखेरणेचं तिकडचं उचललेलं आहे, आणि ऑन द स्पॉट मी तिकडून इकडे आलो. लंच वगैरे साईडलाच राहिला, लंच वगैरे केलाच नाही मी, बट खूप हे केलं. तर मला तुम्ही फेअर बघायचा असेल तर मला इकडचा फेअर दिलेला काहीतरी 712 रुपये, आणि त्यात कापून मला कॅश भेटली 575 रुपये, आणि कोपरखेरणेचं मला भेटलं 730, आणि हातात भेटलेलं आहे 660. म्हणजे उबर तर मस्त कमिशन घेत आहे महिन्यात. आपली गाडी, आपली पेट्रोल आपलं, बट कमिशन मस्त 100-200 रुपये कमिशन मारतो आहे. चला काय प्रॉब्लेम नाही, कमिशन घेऊ द्या. आपण पण सध्या थोडंसं थकलेलो आहे, आता जेवण वगैरे घेऊया, आणि याच्यानंतर विचार करूया डिवाइस चालू करायचं की नाही. सनसेट तर खूप छान आहे, विचार चालला असंच बघत जेवूया, नंतर बघू. जेवण घेऊया, थोडी एनर्जी रिकवर करूया, त्याच्यानंतर मग लंच वगैरे झालेलं आहे. आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अजून पण इथेच आहे मी कोपरखेरणेमध्ये. डिवाइस पुन्हा ऑन केलेला आहे, बघूया इथून कुठला भाडं भेटते. आय थिंक जास्त करून मी घरचंच घेऊन जायचा प्रयत्न करेन. नवीन आलेलं आहे भाडं, नवी मुंबई कुर्ला. ठीक आहे, इथे घेतो मी कुर्ल्याचं. आता हिशोब करतो आणि इथून मग घरी जातो. तर भाडं घेतलं, राईड कॅन्सल पण झालेली आहे घेतल्याच्यानंतर. ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. आपण वेट करूया, बघूया आता कुठलं भाडं लागते, काय लागते. भाडं आल्याच्यानंतर भाडं घेऊन ड्रॉप करतो, मग तुम्हाला सांगतो. इथं महापेवरून ठाण्याचं भाडं घेतलेलं आहे. आता जातो, त्यांना पिकअप करतो. पिकअप आधी जाऊन इथे पिकअपला दाखवतो, 1 मिनिटचा टायमिंग दाखवतो. इथेच कुठेतरी उभे आहेत ते, त्यांना पिकअप करतो आणि मग तुम्हाला तिथे पोचल्यावरती सांगतो. ते आलेलं आहे, बघूया त्यांना कॉल करूया, काय बोलतात. कुठे आहेत सर? हॅलो, पिकअपला गेलो होतो. पिकअप लोकेशन चुकीचं होतं. आता ते कस्टमरची पण चुकी नव्हती आणि माझी पण चुकी नव्हती. ते गुगल मॅपला आपण बोलू शकतो. आता कस्टमरला कॉल केला तर कस्टमर बोलतो मी घनसोली स्टेशनला आहे. तर मी बोललो ठीक आहे चालेल, वेट करा सर, 2 मिनटात पोहोचतो. असं पण जास्ती लांब नाही घनसोली स्टेशन, 2 मिनटाचं अंतर दाखवतो आहे.
तर तिकडे पोचतो. पण फेरफट्टा होतो ना आपल्या, 1-2 किलोमीटर वाढतात. आता मी या सिग्नलवरून युटर्न मारून गेलो, पुन्हा परत या सिग्नललाच आलो आहे गंजोली स्टेशनला. आत्तापर्यंत त्यांना पिकअप केलं असेल. टायमाची व्हॅल्यू खूप आहे. हे गुगल मॅपची किंवा उबेरला सांगून काय फायदा नाही आहे. ठीक आहे, चालेल, त्यांना पिकअप करूया, मग ड्रॉप करून त्यांचा तुम्हाला फेअर वगैरे किती भेटला ते दाखवतो. भाई स्कॅम झाला. ठाणा समजून पिकअप उचलला मी, पण पिकअप होता इकडचा डोंबिवलीचा. आणि कसावचा डोंबिवलीला आलो यार. खूप म्हटलं आज लवकर घरी जाईल, तर कसला घरी लवकर जातो आहे, अजून तिथेच आहे. चला काही नाही, आता डोंबिवलीवरून पिकअप घेतलेला आहे दुसरा, भेटलेला आहे मला शिलफाट्यावरून राबाळे साईडचा. त्यांना घेतो, राबाळेला सोडतो आणि मग तिथून मी घरी जाईन. ड्रॉप झालेलं आहे राबाळेपासून MIDC राबाळेमध्ये त्यांना ड्रॉप केलेलं आहे. आज ईद आहे तर सगळीकडे इच्छेच कस्टमर जास्त होते आणि ऑलमोस्ट फेअर पण ऑलमोस्ट ठीकठाक दिलेला आहे. तसा पण MT येणार होतो मी, त्यापेक्षा काहीतरी घेऊन आलो आहे राबाळेपर्यंत. तर 250 फेअर दिलेलं आहे. आता कापून छापून किती 208 210 रुपये उबेर देईल मला, त्याच्याशी जास्त देणार नाही आहे. आता बघूया, इथून जायचं आता मला. अजून खूप काम आहे. भांडुपला पोहोचायला 30 मिनिट दाखवतात. त्याच्यानंतर मला जाऊन CNG पर्यंत. CNG पूर्ण खाली झालेला आहे. कांडा बघू शकता तुम्ही, एकच कांडी बाकी आहे. जाऊन CNG पण फिलअप्स करायचं आहे, ते करतो आणि मग जाऊन घरी